हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट गवारीची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण एकदम मस्त चविष्ट बनवलेली आहे। इथे आपण लाल तिखट घातलेलं नाही, हिरवी मिरची घालून छान अशी मस्त आणि झटपट होणारी चविष्ट अशी इथे आपण गवारी बनवलेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी गवारी नीट करून घेतलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी स्वच्छ धुवून घेते। ही अर्धा किलो गवारी आहे। आता ही मी स्वच्छ धुवून घेते, या पद्धतीने चोळून धुवायची आणि ही नितळत ठेवलेली आहे। आता ही आपण भाजून घेणार आहे। छान भाजली की भाजीला चव छान लागते। इथे लोखंडाची कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी ही गवारी भाजून घेते। डाग पडेपर्यंत भाजायची, म्हणजे इथे भाजी आपली छान लागते। इथे बघा मी सतत हलवत ही छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घेते। इथे गवारी आपली छान भाजून झालेली आहे, बघू शकता तुम्ही, कलर पण चेंज झालेला आहे। आता मी ही गवारी काढून घेते। इथे मी गवारी काढून घेतलेली आहे, बघू शकता। आता वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये 4 मी हिरवी मिरची घेतलेली आहे। थोडंसं इथे मी कढीपत्ता घातलेला आहे आणि 5 ते 6 इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। पाव चमचा जिरे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडं पाणी घालून छान वाटण बनवून घेणार आहे। इथे बघा वाटण छान बनवून झालेलं आहे। आता भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी इथे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी छोटी पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। हे छान फुललेलं आहे। आता यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे। आपण वाटणामध्ये पण घातलेला आहे, असा फोडणीमध्ये पण घालायचा। सगळा वाटण केलेलं मी यामध्ये घातलेलं आहे। तेलामध्ये वाटण आपण चांगलं परतून घेणार आहे। इथे बघू शकताय सगळं मी वाटण घातलेलं आहे। आता हे 2-3 मिनटं मी चांगलं परतून घेते तेलामध्ये। इथे बघा या पद्धतीने वाटण आपण परतून घ्यायचं। आता हे वाटण मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये जी भाजलेली गवारी आहे ती घालून घ्यायची आहे आणि गवारी आपण परतून घेणार आहे वाटणामध्ये। 2-3 मिनटं गवारी आपण परतून घ्यायची। छान चव येते बघा मसाल्यांचं, इथे यामध्ये छान इथे फ्लेवर उतरतो आणि छान चव लागते। त्यामुळे मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आणि त्यामध्ये तुम्ही भाजी पातळ बनवणार आहे, घट्ट बनवणार आहे, तसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। इथे बघा या पद्धतीने मी सुकी भाजी बनवणार आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी शिजण्यापुरतं यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता। इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपण ही गवारी 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायची। इथे बघू शकताय थोडीशी उकळी यायला लागलेली आहे। इथे झाकण ठेवलेलं आहे। आता 10 मिनटानंतर बघूया आपण गवारी शिजले का ते। इथे बघा पाणी पण आटलेलं आहे, मिक्स करून घ्यायची। छान अशी गवारी आपली शिजलेली आहे, आपण चेक करूया। इथे बघा मऊसूद अशी आपण गवारी शिजलेली आहे छान। आता तुम्हाला हवं तर इथे तुम्ही कोथिंबीर घालू शकता। इथे मी या पद्धतीने परतून घेतलेली आहे। आता ही गवारी शिजलेली आहे, मी गॅस बंद करते आणि इथे बघा छान आपली मस्त अशी गवारी तयार झालेली आहे। नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, एकदम चविष्ट अशी बनते बघा, छान होते आणि झणझणीत आणि चविष्ट बनते आणि झटपट होते बघा। छान झालेले आहे। तुम्ही ही चपाती बरोबर भाकरीसोबत छान लागते खायला। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।